नमस्कार मंडळी. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ खास स्पेशल बनणार आहे. जी दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स जेव्हा आम्ही 2 गाड्या आणल्या त्या गाड्यासाठी खूप साऱ्या लोकांचं प्रेम भेटलं. खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केले की आम्हाला मुंबईचं ऑफिस कुठे आहे, कसं रूट आहे, म्हणजे काही लोकांना समजत नाही, मग ते सांगावं लागतं. त्याच्यामुळे ते बोलले की आम्हाला व्यवस्थित रूट सांगा आणि गाड्या कुठून जातात, कशा जातात, कुठे कुठे जातात. तर त्याच्यासाठी आज ही व्हिडिओ स्पेशल मी बनवणार आहे की आमचं मुंबईतलं ऑफिस कुठे आहे. म्हणजे मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवलीमध्ये स्टेशनच्या बाहेरच आहे. मी तुम्हाला तो दाखवतो प्रॉपर कसं कुठून कसं यायचं ते. आणि नरकी म्हणजे डोंबिवलीहून कशी गाडी जाते, म्हणजे डोंबिवली टू मालवण, आपली मालवण सावंतवाडीला पण जाते, डोंबिवली टू सावंतवाडी. आणि एक आहे आता नवीन गाडी जी घेतली आहेत 2, ते आम्ही जैतापूर टू बोरवली राजावपला विरार हे चालू करणार आहे. तर मी तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे जे सगळं काय रूट आहे ते मी गणेशला गणेश ऑफिसला ऑलरेडी पोहोचलाय. आता वाजले 10:15. गणेश 8:30-9 वाजताच ऑफिसला गेलाय. तर मी तुम्हाला ते सर्व सांगणार. आणि एक म्हणजे तुम्ही जे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स जे आम्ही गाड्या आणल्या त्याच्यासाठी जेवढं तुम्ही प्रेम दिलात आमच्यासाठी, की खूप लोकांनी खूप चांगले कमेंट केले, खूप वाचून आम्हाला खूप छान वाटलं. असं तुमचं प्रेम राहू द्या. आणि एक व्हिडिओ आहे तिला 2 मिलियन व्ह्यू गेलेत आणि एक व्ह्यू आहे ती 20,000च्या आसपास आहे. त्याच्यामुळे असंच तुमचं प्रेम राहू दे दुर्गा माऊलीवर आणि आमच्यावर. आणि खूप सारं आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या काहीतरी घेऊन येऊ. म्हणजे तुम्हाला कुठे जरी जायचं असेल तर दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स तुम्हाला तेवढे गाड्या अवेलेबल करून देईल असं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कसा रूट आहे मी काय तुम्हाला सांगतो. हे आमचं दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. हे बघा दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स. आणि हे स्टेशन आहे या साईडला डोंबिवली स्टेशन आहे. डोंबिवली स्टेशनवरून उतरला तर फ्लायओव्हर आहे. आणि हे 2 रिक्षा स्टँड आहे. पाऊस लागतो, मी तुम्हाला नंतर त्या साईडने दाखवतो हवं तर. हे रिक्षा स्टँड आहे जोंधेचं. त्या साईडला जोंधे कॉलेज स्कूल आहे. हे जोंधेचं रिक्षा स्टँड आहे. आणि ह्याच्या समोरच आहे बघा सेंटर पॉईंट. हे आहे सेंटर पॉईंटच्या ऑपोजिट साईडलाच आमचं ऑफिस आहे बघा हे. आणि या साईडला तुम्हाला गेलात ना तर रेल्वे स्टेशन आहे डोंबिवली वेस्ट. आणि डोंबिवली वेस्टला उतरलात पहिल्या शेवटच्या ब्रिजवरून उतरलात की हे स्कायवॉकवरून सरळ उतरलात की जिथे पहिली रिक्षा लागते. हे बघा ही पहिली रिक्षा लागते, त्याच्या बाजूलाच आमचं ऑफिस आहे. पाऊस आहे म्हणून मी नाही तर तुमच्या त्या साईडने मी दाखवतो तुम्हाला प्रॉपर कसं काय. तर आणि ऑफिसमध्ये आलं तर हे तुम्हाला पहिले दिसतील पाटील काका, किशोर पाटील, ते असतात ऑफिसला बुकिंग वगैरे करायला. बाकी सगळे आता आमचे पायलट वगैरे इथेच आहेत. सागर आहे, गुरव काका आहे, सागर भाऊजी आहेत, कामत आहे. आणि हे आमचे वगैरे गौरव स्वामी समर्थ, ओम साईराम. हा आमच्या दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचा बॅनर आहे. अष्टविनायक दर्शन, कोकण दर्शन, पंढरपूर दर्शन, अक्कलकोट दर्शन, तसेच गोवा, कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाचीवाडी, बाळूमामा, शिर्डी, शनी शिंगणापूर, वणी, नाशिक. अदर कुठेही तुम्हाला जायचं असेल तर आमच्याकडे 4 व्हीलरपासून 7 सीटर, 17 सीटर, 20 सीटर, 25 सीटर, 49 सीटर अशा लग्न समारंभासाठी, पिकनिक व इतर कार्यासाठी तुम्हाला देवदर्शन वगैरे कुठे जायचं असेल तर तुम्हाला आमच्याकडे सर्व बसेस उपलब्ध आहेत. तसंच आमचं डेली रूट आहे. हा बघा बदलापूर, कल्याण, डोंबिवली ते मालवण. आणि बदलापूर, कल्याण, डोंबिवली, देवगड, आचरा मार्गे म्हणजे ती 2 देवगडला पण गाडी जाते आणि मालवणला पण गाडी जाते. जर तुम्हाला इकडे संपर्क साधा असेल तर हे बघा हे ऑफिसचे नंबर आहेत 9619617094 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑफिसला आलात तर हे पाटील काका असतात ऑफिसला कायम. आणि आमचं सागर आज बसल्या ऑफिसच्या चेअरवर कायम असतो इथे, आमच्यासोबत कायम असतं ते. आणि इथे पण बॅनर आहे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचा. आणि हे असे तुम्हाला सीटिंग आहेत. तुम्हाला सीट असते बघा U1, U2, ABCD असे. आणि ते 35 सीट आहे. हे पूर्ण हे मालवणचं ऑफिसचा ॲड्रेस आहे आणि हा मुंबईचा ऑफिसचा ॲड्रेस आहे. तुम्ही जर यासाल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी त्या साईडतून दाखवतो. आता जरा रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन आलात तर स्कायवॉकवरून आलात की हे स्कायवॉकवरून उतरलात हे गाव समोर सेंटर पॉईंट आणि दुर्गाप्रसाद हॉटेल आहे. दुर्गा हॉटेलच्या बाजूला या सरळ जुनी डोंबिवलीला रस्ता जातो. जुनी डोंबिवलीच्या पहिली रिक्षा लागते. रिक्षाच्या बाजूलाच आहे बघा हे डोंबिवली डायलिसिस सेंटरच्या बाजूलाच एकदम ऑफिस आहे आमचं त्या साईडला. ते बघा तिथे ऑफिस आहे. तुम्हाला हा स्टेशन रोड आहे.
आणि इकडे कोपर रोड आहे. ईस्ट ब्रिज आहे, ईस्ट वेकडून आलात ईस्ट वेस्ट रोडून इकडे तुम्ही ह्याला जाऊ शकता. जो आपला जोंधे हायस्कूल जुनी डोंबिवली ह्या साईडला हा स्टेशन रोड आहे. तर अशा प्रकारे मी आता आले जिथे दुर्गा माऊलीच्या गाड्या पार्क होतात तिथे आलेलो आहे. ही गाडी अशा सर्व गाड्या इथे पार्क आहेत. ही 50-70 ही याच्यातली पहिली गाडी आहे आमची 50-70. त्याच्यानंतर ही 9399 ही पण ह्याला लाईनीलाच चालते. ह्याच्यामधली एक जी जोडी आहे 9399ची ती गाडी हां ती बघा तिकडे उभी आहे. हे 4389 फक्त गाडी इथे नाही, बाकी हे 2 गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत. ते 2 गाड्या तिथे पार्क केलेल्या आहेत. हे बघा हे जे नवीन आता गाड्या घेतल्यात आम्ही ते गाड्या इथे आहेत. ह्याचं रेडियम मारलं नाही कारण का पावसात हे होत नाही. आमचे कामत काका पण इलेले आहेत. काय घेऊन येला ह्याच्याकडे द्या गावड्याकडे द्या. हां हे कामत काका आमचे तुम्ही व्हिडिओत बघितलं असत पूजा वगैरे करताना. तर हे दुर्गा माऊलीच्या 2 नवीन गाड्या तिकडे 2 पार्क केलेल्या आहेत. इकडे एक आहे ही TT गाडी म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर 26 सीटर आहे. 20 सीटर भाड्या केलेली आहे. आणि ही टेम्पो म्हणजे आमचं पार्सल वगैरे येईल. आमचे जे आंब्याचे वगैरे ज्या सीझनमध्ये पार्सल वगैरे येतं ते आम्ही ह्याच्यात घालून पार्सल आम्ही ट्रान्सफर करतो. हे 2 गाड्या इथे उभ्या आहेत. ही नवीनवाली हिरवी आणि रुद्राली आणि नजराना. तर मी तुमका दाखवते आतमध्ये जाऊन दाखवते तुमका कारण का ही गाडीची चावी माझ्याकडे होती म्हणून ही गाडी ओपन केलं. कामत काका इले आहेत. हे बघा ह्याचं रेडियम वगैरे काम करूचं अजून कारण का पाऊस असल्यामुळे आम्ही रेडियम मारूक नाही, नुसते बॅनर पोस्टर लावलेत. तर हे 2 दिवस पॅकेजला होते पंढरपूरला. तर मी तुमका आता सगळं प्रमाणे व्यवस्थित सांगताय मी काय कसं काय म्हणजे रूट आपलं कोणत्याच गाडी कसं जातं रोड वगैरे. बरेच जणांचे कमेंट होते. हे बघा अशी गाडी आहे फुल पुशबॅक आहेत. तर बरेच लोकांचं कमेंट होतं की गाड्या तुमच्या कुठून कसे निघतात काय वगैरे बरेच जणांचे प्रश्न होते. तर प्रश्न असं हे तर पावसात भिजल्यामुळे ना तर डोंबिवलीवरून निघतात. डोंबिवली द्वारका हॉटेल मी तुम्हाला दाखवलंच आहे. द्वारका हॉटेलवरून म्हणजे द्वारका हॉटेलच्या पाठीमागे तिथे जे ऑफिस आहे आमचं ऑफिसवरून गाड्या निघाल्या. ऑफिसवरून निघाली की डायरेक्ट गारडा सर्कल मानपाडा मार्गे खोनी मार्गे पनवेल टू डायरेक्ट चिपळूण हातखंबा रत्नागिरी लांजा असे करून मालवण कसाल कणकवली कसाल मालवण अशा जातात. पुन्हा मालवणवरून जर निघाली ती पण तसंच जशी जाते तसे त्याच रोडने पुन्हा रिटर्न येते. आणि जर तुम्हाला मालवणचं ऑफिस मी जे तू व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये पण मालवणच्या ऑफिसचा नंबर वगैरे आहे. जर तुम्हाला तिकडे करायचं तुम्ही तिकडे पण बुकिंग करू शकता. तर हे बघा हे अशी गाड्या आहेत. बाकीच्या गाड्या तिकडे एवढ्या गाड्यांमध्ये फक्त आमची एक गाडी नाही आहे ती म्हणजे 4389 ती याला गेली आहे भाड्याला. त्याच्या बाकीच्या सर्व गाड्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत. आणि एक ही गाडी नाही कोणती मिनी बस पण एक नाही. बाकी सगळ्या गाड्या इथे उभ्या आहेत. एक इकडे 2 आहेत तिकडे 2 आहेत. तर असे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचा रोड आहे रूट ते म्हणजे कसं जातात काय. जर तुम्हाला प्रॉपर हे पाहिजे असेल तर म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर तुम्ही त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता मुंबई ऑफिसला किंवा गावच्या ऑफिसला. हे आमची हिरो दुर्गा माऊलीची कामत काका दिवसेंदिवस ते यंग होत चाललेले आहेत. काय गेला पॅकेजसाठी मालवण देवगड सावंतवाडी. हा सावंतवाडी पण आमचा रोड आहे तो असंच आहे सेम फक्त सावंतवाडी काय जातात ती सावंतवाडी ह्याच्यापर्यंत डेपोपर्यंत हो रेल्वे स्टेशनच्या पुढे नाही रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सावंतवाडी झाराप पहिलं झाराप हा 0.0 सावंतवाडी डेपोपर्यंत जातात गाडी. हा सावंतवाडी डेपो तिथून सरळ निघाल काय जातं ती हे काय जातं ना ती हा हे का मळगाववरून ह्याच्या काय रिटर्न पुढचा खायचा तर जंक्शन मळगाव जंक्शन ना. हा मळगाव जंक्शन पर्यंत गाडी जाते. जर तुम्हाला पार्सल वगैरे टाकायचं गणपतीची बुकिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आमच्याकडे 20 सीटर 26 सीटर 45 सीटर 49 सीटर 49 सीटर 7 सीटर सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत पॅकेजसाठी. ही आता आपली 45 सीटर आहे 45 आहे ना ही. ही 45 सीटर आणि 45 आहे आणि 45 नाही 45 आहेत. हा सॉरी तुम्ही सांगल्याबद्दल मराठी जरा शिका. हा हे बघा हे पुश बॅग आहेत. एवढे पुश गाड्या हे होतात मिनी स्लीपर आहे पुशबॅग बघा. असं व्यवस्थित तुम्ही झोपू शकता.
सुखमय प्रवास. सुखमय प्रवास दुर्गा माऊलीचा. आणि त्या साईडला जे दोन आहेत गाड्या उभे ते 49 सीटर आहेत, 49 सीटर आहेत. आणि ही आहेत हे दोन आता जे नवीन घेतलेत आम्ही, हे जे दोन नवीन घेतलेत हे 45 सीटर आहे. ती पण आपली ती गाडी 45 आहे ना, ती पण 45 सीटर आहे. आणि एक 38 सीटर आहे ती, आणि 4389 38 सीटर एसी आहे. एसी, हा ती सावंतवाडीला चालते. एसी सीट आहे, एसी नॉन एसी आहे, दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहेत ना. आणि 26 सीटर पण एसी नॉन एसी. दुर्गामाऊली ट्रॅव्हल्सचे मेन हे आहेत आमचे, त्यामुळे त्यांच्या पुढे आम्ही जरा शब्दांचा मारा जास्त करत नाही. तर अशा प्रकारे आमच्या गाड्या आहेत आजच्या. आणि तुम्हाला सगळं रूट वगैरे कसा आहे, रोड आहे कुठून कशा गाड्या जातात ते मी तुम्हाला सांगितलं. हे अशा आता नवीन गाड्यांमधले हे सीटिंग आहेत. ते गाड्यांना दोन्ही लॉक आहेत, जुन्या गाड्या म्हणजे आमच्या 50, 70 आणि 4389. ही हिरवी गाडी आहे, ही गुलाबी गाडी इथे उभी आहे, ही टेम्पो ट्रॅव्हलर आहे. आणि ती आमची जी 9399ची ही जोडी आहे. तर ही गाडी आणि ती गाडी एकच नंबर आहे, दोन्ही गाड्या. हिचा 9339 आणि तिचा 9399 आहे. आणि दोन गाड्या आमच्या बाहेर आहेत सध्या, मिनी बस आणि 4389 तुमचे गावडे पायलट. आणि हे आजचं का बत्त बित्त देतात की का हे कंडक्टर आता काय देतात, हे आता ह्याचे पैसे काढते भत्त्याचे. भत्ते का जेवण घालतात. राणीला केंद्राला भत्ता द्यायचा ना, जीव खातोय माझा भत्ता करून. सर हे माझे गुरु हे शिकवणार आहे मेन सगळं. त्या 1 वर्ष जरा गॅप ठेवल्यामुळे माझ्यावर जरा ताण आलाय. म्हणजे एवढ्यात होतो मी, पण ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात बघायला गेलं तर हे चांगले शिकवतात ना. आता आम्ही त्यांच्या याच्या खाली छत्रछायेमध्ये शिकणार आहोत. तू 1 महिना मी 1 महिना, हा जास्त लाड करणार नाही. तर जरा ना गाड्या आमचे सगळे ह्यालाच असल्या पार्किंगमध्ये आम्ही म्हटलं तर गाड्यांचे फोटो काढूयात. आणि गावडे चांगलं आहे, जरा गाडी ह्या कर. आणि असं ह्या साईडला लावून आम्ही 4 गाड्यांचे फोटो काढणार आहोत. ती गाडी लावून भेटत नाही ना, ती पण लावली असती. बस तर हिरवी गाडी पहिली लावणार, त्याच्यानंतर गुलाबी लावणार. गौरवला बोलवलं ते काही योग नाही, तर पहिले हे लावून घेतो गाड्या आणि फोटो काढतो. जरा फोटो मी टाकतले, तुम्ही बघा कसे वाटतात. आणि दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स जर तुम्हाला गणपतीसाठीचं बुकिंग पाहिजे असेल तर तुम्ही मी नंबर वगैरे सगळा देत आहे, बुकिंग वगैरे करा तुम्ही. आणि तुम्हाला कुठेही जायचं असेल, देवदर्शन म्हणा किंवा लग्नासाठी गाड्या, कुठल्याही कार्यक्रमासाठी जर तुम्हाला गाड्या पाहिजे असतील तुम्ही बिंदासपणे फोन करा, तुम्हाला चांगली सेवा दिली जाईल. हे 9797 आहेत, ही 9399 आणि 3999 आहे. आणि ही एक 5070 आहे. बघा हे असे दिसतात काकातल्या गाड्या आमच्या, सगळे दुर्गा माऊली. एकूण आमच्या हे 2 ते 2 4 ती 1 5 6 7 8 गाड्या आहेत एकूण. 8 गाड्यातल्या फक्त इथे 2 4 5 2 गाड्या बाहेर आहेत, बाकी सगळ्या गाड्या इथेच आहेत. तर अशा प्रकारे आम्ही 4 गाड्यांचा ताफा लावलेला आहे इथे. 5वी गाडी लावक जागा नाही आमका, कारण का तिथे झाड आहेत ना. 5वी गाडी पाठी आहे, त्याच्या मागे टेम्पो टी 6वी गाडी, 7वी गाडी पॅकेजला, 8वी गाडी पण पॅकेजला. त्याच्यामुळे ते गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. टेम्पो ट्रॅव्हलर आमचं तिकडे आहे बारको, हे बघा, हे बघू शकतात, हे बघा ते टेम्पो हा. ही 1 2 3 4 त्याचा फोटो जरा काढतो आम्ही. आणि 5070ची स्टाफसाठी ही गाडी दिलेली आमका. ह्या गाडीचा आणि ह्या गाडीचा नंबर सेम आहे, 5070 अजून बारके 2 गाडी आहेत. ते काय दिली म्हणजे तू पूर्ण का मोठ्या गाडीचं टर्न मारू गेलेलं का तडे? हा हो विचारत आहे का गाडीचं टर्न बसत नव्हतो. ह्या गाडीचा नंबर सेम आहे. 2 गाडी आहे लावल्यात, 2 गाड्या आहे. त्यामधून आता फोटो काढतो आम्ही जरा. तर अशा 4 गाड्या लावल्यात. तर ही जाट नसताना ते दोन्ही गाड्या ते पार्टच्या आम्ही हे लावले असते. 2 गाड्या काहीतरी ॲडजस्ट केल्या असत्या आम्ही. पण बघा कशी वाटतात दुर्गा माऊली. रानू गाडी ढकलता. तर गाडी आता पुन्हा झाले लावून, आता पुन्हा गाडी लावतो. फोटोसाठी फक्त आम्ही गाड्या काढलेले. गाडीच्या पाठी लागलेले 2 दिवस मी की गाडी लाव का व्हिडिओ काढूची. हा दुर्गा माऊली जेवढे जण इले असतील ना ते राणे सगळे ओळखत असतील. राण्याची बरीचशी ओळख बरेचसे ओळखतात. ते राणे असा कर, असा 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 नाही असा असा.
तर राण्याक बरेच जण ओळखतात दुर्गा माऊलीमध्ये. जेडे दुर्गा माऊलीचे कस्टमर आहेत त्यांना सगळ्यांका माहिती आहे. ह्यो किती बघता काय रे, सगळे पार्किंग मधले आहेत आमच्या. आका बसले आहेत. ही गाडी काल रायगडात घेऊन गेलेलो आम्ही गावडेनी. मी रायगडचं ब्लॉग बनवू नाही मी, कारण झोप झाली नाही. 3 वाजताच गेलेलो, नाही तर रायगडचं ब्लॉग बनवणार होतं. मस्त गाडी लागल्या. येऊ द्या पुढे, बस 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 बस. तर कसे गाड्या वाटले आमका कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे दोन्ही गाड्या सेम आहेत. दोन्ही गाड्यांचा नंबर पण सेम आहे. ग्राफिक्स हा फक्त कलर ह्यो पिंकमध्ये आणि ही ग्रीनमध्ये. आणि जर तुम्हाला म्हणजे पार्सल वगैरे जर काय असेल ना डोंबिवलीतल्या लोकांना, म्हणजे तुम्हाला जर कधी टेम्पो वगैरे लागला असेल तर तो आमचा टेम्पो पण आहे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचा. तुम्ही आम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिसचा नंबर दिसत नाही, मी नंबर पुन्हा एकदा सांगतो. नंबर मी मेन्शन करणार आहे. बरेच लोकांचं काय होतं, बरेच लोकांचं असं होतं की ऑफिसचा तुमचा नंबर हे वगैरे हे नाही. ऑफिसचा नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो खाली, जेव्हा मी हे टाकतो ना त्याच्यामध्ये. पण मी आता काय करणार, स्क्रीनवरच नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सध्या काळा झालं कारण काय ना, घाम पाऊस जेवढा लागतोय ना इकडे मुंबईत तेवढाच गरम पण होता. त्याच्यामुळे हालत झालेली आहे. झोप नाही. काल आम्ही रायगडात गेलो गावडेने मी. तर आता मी इलो ऑफिसला पार्किंगमधून. राणे आमचे पंढरपुरात गेले, तर राणेन आमका प्रसाद आणल्यात पंढरपुरांना. गावडे, निखिल आणि आमचे हे पाटील काका. पंढरपूरचा प्रसाद. आणि ऑफिसला गेल्यावर तुमका बुकिंगसाठी हे पाटील काका दिसणार. पाटील काका आमच्या ऑफिसला असतात. बाकी हे कोण नसेल, पाटील काका दिसणार तुम्हाला. ते बघा, ह्याच काय करून खाली उतरलात की आपलं सेंटर पॉईंट दुर्गा प्रसाद हॉटेलच्या बाजूलाच. तिथे ऑफिसला गाडी लागते. ह्याच्या बाजूला डायलिसिसचं हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूला ही पहिली रिक्षा लागते. रिक्षाच्या बाजूलाच येऊ दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. हे बघा, हे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. आता सध्या पार्सल वगैरे आलेले आहेत. रोहित हा आमचा आणि किशोर काका आहेत. हे सगळं पार्सल आहे, त्याच्यामध्ये जरा भरलेलं दिसतंय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.